नमस्कार मित्रांनो. कधीकधी आयुष्यात आपण ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो त्यांनाच वेळ देणं विसरतो आणि जेव्हा शहाणपण येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आजची ही कथा आहे एका बहिणीची आणि भावाची. कथा: बहिणीचं शेवटचं गिफ्ट. एका छोट्या गावात पूजा आणि तिचा भाऊ रोहन राहत होते. दोघांचंही नातं खूप घट्ट होतं. पूजा नेहमी रोहनची काळजी घ्यायची. लहानपणी रोहन काही मागितले की पूजा स्वतःजवळचं सगळं त्याला द्यायची. रोहन म्हणायचा, "ताई, तू खूप चांगली आहेस." पूजा हसायची आणि म्हणायची, "तू खुश असलास ना, तेच माझं गिफ्ट आहे." काळ गेला, दोघे मोठे झाले. रोहन शहरात नोकरीसाठी गेला. नवीन आयुष्य, नवीन मित्र. हळूहळू तो बहिणीशी बोलणं कमी करू लागला. पूजा मात्र त्याला दररोज मेसेज करायची, "जेवलास का? कसा आहेस?" पण रोहनने बहुतेक वेळा रिप्लाय देत नसायचा. एक दिवस पूजाचा वाढदिवस होता. ती दिवसभर रोहनच्या फोनची वाट पाहत होती. पण रोहनने फोन केलाच नाही. त्या दिवशी पूजाने स्वतःसाठी एक छोटंसं गिफ्ट घेतलं आणि एक पत्र लिहिलं. काही दिवसांनी अचानक पूजा खूप आजारी पडली. घरच्यांनी रोहनला फोन केला, "लवकर ये." रोहन लगेच गावाला आला. पण तो पोहोचायला तेव्हा खूप उशीर झाला होता. पूजा त्याला शेवटचं पाहू शकली नाही. घरात तिच्या वस्तूंमध्ये एक छोटंसं गिफ्ट आणि पत्र होतं. त्या गिफ्टवर लिहिलं होतं, "माझ्या भावासाठी." रोहनने थरथरत्या हातांनी ते उघडलं. त्यात एक घड्याळ होतं आणि पत्रात लिहिलं होतं, "रोहन, तुझ्याकडे वेळ खूप कमी असतो ना, म्हणून मी तुला हे घड्याळ देते. कदाचित यानंतर तुला माझ्यासाठी थोडा वेळ मिळेल." ते वाचून रोहन जोरात रडू लागला. त्याला त्या दिवशी कळलं, आपल्या माणसांसाठी वेळ काढणं हेच सर्वात मोठं गिफ्ट असतं. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील माणसं हीच खरी संपत्ती असतात. त्यांना वेळ द्या, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करा. कारण एकदा वेळ निघून गेली तर फक्त पश्चातापच उरतो.